Welcome students in the fourth part of the lesson Cell Structure and Microorganisms. In this video, we are going to learn about microorganisms. Let's learn the growth of microorganisms. Students, each microorganism needs a specific environment for growth and reproduction. Many microbes need oxygen for their growth, whereas some microbes can grow without oxygen. प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. बऱ्याचशा सूक्ष्मजीवांना वाढीसाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. मात्र काही सूक्ष्मजीव ऑक्सिजनशिवाय वाढू शकतात. Some microorganisms survive even in extreme and adverse conditions like the ocean floor, ice in polar regions, hot water springs, etc. एक्स्ट्रीम अँड ॲडवर्स कंडिशन्स म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, उदाहरणार्थ समुद्रतळ, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ, गरम पाण्याचे झरे, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा काही सूक्ष्मजीव हे त्या ठिकाणी टिकून राहतात. ड्युरिंग ॲडवर्स कंडिशन्स, मायक्रोऑर्गॅनिझम्स फॉर्म अ थिक कव्हरिंग अराउंड देमसेल्व्स अँड स्टॉप देअर लाईफ प्रोसेसेस. ऑन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन्स, दे come out of the protective covering and continue their life processes. अशा वेळी ते स्वतःभोवती कठीण कवच तयार करून आपली जीवन प्रक्रिया थांबवतात व परिस्थिती अनुकूल झाली की त्या कवचातून पुन्हा बाहेर येऊन आपली जीवन प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करतात. स्टुडंट्स, अकॉर्डिंग टू शेप अँड लाईफ प्रोसेसेस, मायक्रोऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड ॲज व्हायरसेस, अल्गी, प्रोटोझोआ, फंगाय अँड बॅक्टेरिया. म्हणजेच आकार व जीवन प्रक्रियेनुसार सूक्ष्मजीवांचे व्हायरसेस, अल्गी, प्रोटोझोआ, फंगाय, बॅक्टेरिया यामध्ये वर्गीकरण केले जाते. नाव स्टुडंट्स, लेट्स लर्न युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स. Microbes present in soil, dung, etc. decompose the garbage to obtain food material. As a result, garbage is soon converted into manure of the best quality and our surroundings are kept clean. मायक्रोऑर्गॅनिझम्सचे जे उपयोग आहेत ते आता आपण पाहणार आहोत. पहिला उपयोग आहे तो म्हणजे शेण आणि माती यामधील सूक्ष्मजीव हे अन्न मिळवण्यासाठी कचऱ्याचे विघटन करतात. काही दिवसात कचऱ्याचे रूपांतर हे उत्कृष्ट खतात होते व परिसराची स्वच्छता देखील राखली जाते. As in the case of garbage, for proper sewage disposal, too, microbes are released into the sewage so as to help in the quick decomposition of the organic compounds in it. म्हणजेच कचऱ्याप्रमाणेच सांडपाण्याचे देखील योग्य व्यवस्थापन करताना कार्बनी पदार्थ खूप लवकर कुजण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव सोडतात. Students, we have seen that some microorganisms present in the soil and those in the root nodules of leguminous plants convert atmospheric nitrogen into its compounds. These nitrogenous compounds help to increase the soil fertility and thereby the protein content of the pulses grown in that soil. कडधान्यांच्या रोपट्यांच्या मुळांवरील गाठीत तसेच मातीत असणारे काही सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात. याची माहिती आपण अगोदरच्या पाठात घेतली आहे. या संयुगामुळे जमिनीची सुपीकता वाढते. त्यामुळे कडधान्यातील प्रथिनांचे प्रमाण देखील वाढण्यास मदत होते. स्टुडंट्स, इफ अ फ्यू ड्रॉप्स ऑफ योगर्ट और बटरमिल्क are mixed with lukewarm milk and it is kept at that temperature for 8 to 10 hours, microbes present in the drops of yogurt quickly multiply and the milk gets converted into yogurt. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की कोमट दुधात दही किंवा ताकाचे काही थेंब मिसळून 8 किंवा 10 तास उबदार ठिकाणी ठेवल्यास दह्यातील सूक्ष्मजीवांची भराभर वाढ होते आणि दुधाचे रूपांतर हे दह्यात होते. Microbes are thus useful for producing milk products like butter, buttermilk, cheese, etc. आणि ताक,
लोणी, चीज व इतर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यास अशा प्रकारे हे जे सूक्ष्मजीव आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, उपयुक्त आहेत. Now, students, let's understand the process of fermentation. The chemical process of conversion of one type of carbon compound into another type of carbon compound by the action of microorganisms is called fermentation. आता ही fermentation प्रोसेस म्हणजे काय? आता आपण ते पाहूया. सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला आपण फर्मेंटेशन म्हणजेच किणवण किंवा आंबणे किंवा कुजणे असे म्हणतात. मुलांनो, फर्मेंटेशन ही प्रोसेस तुम्हालाही माहीत आहे. हीट इज जनरेटेड इन दिस प्रोसेस अँड कार्बन डायऑक्साईड अँड सम अदर गॅसेस आर रिलीज्ड. या क्रियेत उष्णता निर्माण होते आणि कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होतात. These gases cause an increase in volume. For example, bread dough and idli batter. पहा मुलांनो, पाव बनवताना किंवा इडली बनवताना त्याचं जे पीठ आहे ते फुगतं. फुगतं म्हणजे काय? तर ह्या पदार्थांचे आकारमान वाढते. हे आकारमान का वाढते? कारण फर्मेंटेशन ह्या क्रियेमुळे. ज्यावेळी फर्मेंटेशन क्रिया ही होत असते त्यावेळी आपण पाहिलं की उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होतात आणि हे वायू पदार्थांचे आकारमान वाढवतात आणि हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात. द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन इज यूज्ड फॉर मेकिंग सोया सॉस, मेकिंग योगर्ट or cheese from milk, producing alcohol, that means beer or wine, from grains and fruits, bread from flour, as well as in the production of acetic acid, citric acid, lactic acid, vitamins, antibiotics, etc. म्हणजेच दुधाचे दही बनवणे, फळे व धान्य यापासून अल्कोहोल तयार करणे, पिठापासून पाव बनवणे, सोया सॉस तयार करणे, तसेच ॲसेटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्वे व प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स यांच्या निर्मितीमध्ये देखील फर्मेंटेशन या प्रक्रियेचा उपयोग हा केला जातो. Now students, sometimes when you are ill, the doctor prescribes capsules or injections of medicines like penicillin. These types of medicines destroy the pathogens and retard their growth. तुम्ही आजारी पडलात तर डॉक्टर काही वेळेला पेनिसिलिनसारख्या औषधांची कॅप्सूल किंवा इंजेक्शन देतात. अशी विशिष्ट प्रकारची औषधे शरीरातील पॅथोजेन्स म्हणजे रोगजंतूंचा नाश करतात व त्यांची वाढ रोखतात. दे आर कॉल्ड अँटीबायोटिक्स आणि या औषधांना अँटीबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैविके असे म्हणतात. अँटीबायोटिक्स आर प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक मायक्रोब्स आणि हे अँटीबायोटिक्स विशिष्ट जातींच्या सूक्ष्मजीवांपासून बनवली जातात. डिसीजेस लाईक ट्युबरक्युलोसिस, टायफॉइड, कॉलरा एक्सेट्रा which were previously considered incurable have now come under control because of antibiotics. पूर्वी जे रोग असाध्य मानले जायचे, उदाहरणार्थ क्षय, टायफॉइड, कॉलरा असे अनेक रोग आता या अँटीबायोटिक्समुळे आटोक्यात आले आहेत. डोमेस्टिक ॲनिमल्स कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम व्हेरियस डिसीजेस बाय मिक्सिंग अँटीबायोटिक्स विथ देअर फूड. पाळीव प्राण्यांच्या अन्नात हे अँटीबायोटिक्स मिसळून त्यांनाही रोगांपासून संरक्षण देता येते. प्लांट डिसीजेस कॅन बी कंट्रोल्ड विथ द हेल्प ऑफ अँटीबायोटिक्स. प्राण्यांप्रमाणे वनस्पतींना होणाऱ्या रोगांवरही या अँटीबायोटिक्समुळे नियंत्रण ठेवता येते. स्टुडंट्स, ऑलवेज रिमेंबर, though antibiotics are useful for curing certain diseases, they can be harmful if used without consulting a physician. Hence, a course of antibiotics should be completed strictly following the doctor's prescription. अँटीबायोटिक्स ही रोगांवर मात करण्यासाठी असली तरी ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे अपायकारक असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांचे डोस पूर्ण करावे. In fact, we should not take any medicines on our own to treat ailments like body aches, headaches, common colds, etc. तसेच
अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी अशा आजारांवर परस्पर औषधे घेऊ नयेत. स्टुडंट्स, लेट्स लर्न द नेक्स्ट यूज ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स. A vaccine is produced in a laboratory with the help of microbes that gives immunity against a particular disease. रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी लस ही प्रयोगशाळेत या सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार करतात. If we have been vaccinated against any disease, our immunity, that is resistance to that disease, increases so that the possibility of contracting that disease is greatly reduced. अशा रोगाची लस जर अगोदरच टोचलेली असेल तर आपल्या शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते व त्यामुळे तो रोग होण्याची शक्यता खूपच कमी होते. Microbes are also used in processes like tanning of skin, production of ropes and string from agave. Tanning of skin म्हणजे कातडी कमावणे. प्रोडक्शन ऑफ रोप्स अँड स्ट्रिंग्स फ्रॉम अगेव प्लांट म्हणजे घायपात या वनस्पतीपासून धागे मिळवणे या प्रक्रियामध्येही या सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो. सम मायक्रोब्स यूज ऑइल फॉर देअर ग्रोथ. सच मायक्रोब्स आर यूज्ड टू क्लिअर अ लेअर ऑफ ऑइल फ्लोटिंग ऑन द सर्फेस ऑफ एन ओशन ऑर लेक फॉर्म ड्यू टू अ लीक ऑर अ स्पिल, दॅट इज टू क्लिअर अन ऑइल स्लीक. पहा मुलांनो, काही सूक्ष्मजीव हे तेलावर वाढतात. त्यांच्या मदतीने समुद्रात तेल गळतीमुळे आलेला तेलाचा जो तवंग आहे तो काढून पाणी स्वच्छ केले जाते. फार्म वेस्ट, ह्युमन युरिन अँड फेसेस, वेट गार्बेज एक्सेट्रा इज कलेक्टेड अँड यूज्ड इन अ बायोगॅस प्लांट टू प्रोड्यूस बायोगॅस अँड फर्टिलायझर. शेतातील पालापाचोळा व कचरा, मानवी मलमूत्र, घरातील ओला कचरा एकत्र करून बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून आपल्याला बायोगॅस आणि फर्टिलायझर म्हणजे खतनिर्मितीही केली जाते. सो स्टुडंट्स, इन दिस व्हिडिओ वी लर्न अबाउट द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स अँड युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स. थँक यू.